मी गजानन शिंदे. माझ्या आईला असा त्रास होता. माझ्या आईचं पायाला मुंगे येणं आणि मागची स्टेप तर अशी झाली तुमच्याकडे यायच्या अगोदर त्यांना चालता उभा पण राहता येत नव्हतं. चालाचा विषय लांबच राहिला. ज्यावेळेस इथं संभाजीनगरमध्ये टोटल हॉस्पिटल आम्ही जेवढे स्पाईनचे टोटल ठिकाणी गेलो पण कुठेही आम्हाला गॅरंटेड कोणीही सांगितलं नाही. ज्यावेळेस तुमच्याकडे आलो त्यावेळेस तुम्ही 100% गॅरंटी घेऊन ऑपरेट केलं ते. आता पहिल्यासारखं ते चालत्या फिरत्या व्यवस्थित कुठलाही त्रास राहिला नाही. चंद्रकलाबाई रामदास शिंदे. जो पाहायला गेलं तर येत होता कडकड कडकड. चालताच नव्हतं येत, मुंग्या येत होत्या. चालताच येत नव्हतं, असं बसताच नव्हतं, असं उभं राहता नव्हतं येत मला. मग इथं आलो. मग हे झाल्यावर ऑपरेशन झाल्यावर लई मस्त. आता तर लगे आरामच झाला. लई काही तकलीफच नाही काही. त्यांच्या स्पाईनच्या MRI मध्ये कमरेच्या 4थ्या आणि 5व्या मणक्यामध्ये मोठा गादीचा तुकडा सरकून नस पूर्णपणे ब्लॉक झाली होती, ज्यामुळे त्यांचं चालणं आणि फिरणं पूर्णपणे बंद झालं होतं. आज त्यांची सर्जरी होऊन 2 महिने झाले. आता त्या वेदनारहित आहेत, पूर्ण व्यवस्थित इंडिपेंडेंटली चालतात. पायातलं आणि कमरेतलं दुखणं पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे. हा त्यांचा आजचा केलेला एक्सरे, ज्याच्यामध्ये आम्ही L4 आणि L5ला फ्युजन करून तिथे फिक्सेशन केलेलं आहे. ह्याला पेडिकल स्क्रूज म्हणतात आणि ह्याला इंटरबॉडी केज म्हणतात. बऱ्याच पेशंटचा असा प्रश्न असतो की मणक्यामध्ये स्क्रू टाकल्यानंतर आम्हाला MRI करता येईल का? तर हे जे इम्प्लांट टाकलेले असतात हे टायटॅनियमचे असतात, त्याच्यामुळे 101% हा MRI सेफली करता येतो आणि ऑपरेशन झाल्यानंतर लगेचच तुम्ही करू शकता जर गरज असेल तर. दुसरी गोष्ट असते बऱ्याच पेशंटची की हे मणक्यात टाकलेले स्क्रू नंतर टोचतात का किंवा नंतर काढायची गरज पडते का? हे स्क्रू बोनमध्ये टाकलेले असतात, त्याच्यामुळे हे टोचत बिलकुल नाहीत आणि ते काढायची गरजही पडत नाही.